आपण इथे जमलेलो आहोत सगळे, त्याचा विषय असा आहे की वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे, म्हणजे शेतकऱ्यांची पिकं खात आहेत वन्य प्राणी, शेतकऱ्यांवरती हल्ले करतायत, शेतकऱ्यांचं बऱ्याचदा मृत्यू सुद्धा झालेला आहे या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये. आणि इतकं होऊन सुद्धा आपला जो वन विभाग आहे, हा वन विभाग यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा काढत नाहीये. वास्तविक पाहता शेतकऱ्यांची जी समस्या आहे ही गंभीर आहे. कारण की आपला नुसता कोल्हापूर जिल्हा जरी धरला तरी आजरा, गडिंग्लज, चंदगड, बुदरगड, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी हे जे 8 तालुके आहेत, या 8 तालुक्यांना वन्य प्राण्यांची समस्या सगळ्यात जास्त आहे. आणि या भागामध्ये आपला जो भाग आहे, म्हणजे आपला जो आजरा आहे, हा पश्चिम घाटामध्ये मोडतो. पश्चिम घाट म्हणजे वेस्टर्न घाट, याला युनेस्को जे आहे, म्हणजे जागतिक संघटना जी आहे, त्या जागतिक संघटनेने आपल्या ह्या पश्चिम घाटाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक संरक्षण ज्यांचं केलं पाहिजे अशा काही ठिकाणं आहेत, त्याच्यामध्ये आपला एक वेस्टर्न घाट आहे. आणि ह्या वेस्टर्न घाटाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून त्यांनी ह्याला जगातले जे 8 हॉटेस्ट हॉटस्पॉट आहेत, त्या 8 हॉटेस्ट हॉटस्पॉट पैकी एक असा दर्जा आपल्या या भागाला दिलेला आहे. म्हणजे जो दर्जा स्वित्झर्लंडला सुद्धा नाहीये, जो दर्जा हिमालय पर्वताला सुद्धा नाहीये, तो दर्जा आपल्या वेस्टर्न घाटला युनेस्कोने दिलेला आहे. असं असताना सुद्धा आपल्या सरकारला युनेस्को सुद्धा ह्या इथल्या जंगलांचं, इथल्या प्राण्यांचं, इथल्या वनस्पतींचं, इथल्या पशुपक्ष्यांचं सगळ्यांचं संरक्षण झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, म्हणून युनेस्को सुद्धा आपल्या भारत सरकारला याच्यासाठी फंड देत असतं. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की इथल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आपल्या संविधानामध्ये कलम 48 आणि कलम 51 या कलमांनुसार या प्रत्येक प्रॉपर्टीचं जतन केलं पाहिजे, जंगलाचं संवर्धन केलं पाहिजे अशी तरतूद करून ठेवलेली आहे. असं असलं तरी इथे राहणारी जी माणसं आहेत ती सुद्धा ह्या जंगलाचाच भाग आहे. इथे राहणारी जी माणसं आहेत ती सुद्धा वेस्टर्न घाटचाच एक भाग आहेत, पश्चिम घाटाचाच एक भाग आहेत. त्यांचंही जतन केलं पाहिजे, त्यांचंही संवर्धन केलं पाहिजे आणि त्यांचीही काळजी घेतली पाहिजे असं भारताचं कलम, भारतीय संविधानाचं कलम 21 सांगतं. आपल्याला कलम 21 नुसार स्वाभिमानाने सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार आपल्याला. आणि जेव्हा येऊन शेतकऱ्याच्या शेतातलं पीक खातो त्यावेळी त्याला कुणी शिक्षा करत नाही. आता प्राण्याला शिक्षा करत नाही हे आम्ही समजू शकतो, कारण की त्याला काही समजतच नाही. परंतु प्राणी सांभाळण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी वन विभागाची आहे. त्यासाठी खास फंडिंग येतं, त्यासाठी खास निधी येतो आणि त्या ठिकाणी खास IAS झालेले जे अधिकारी असतात, IFS झालेले जे अधिकारी असतात, म्हणजे प्राणी आणि माणसं या दोघांचे संघर्ष होऊ नये आणि दोन्ही त्यांच्या सुद्धा भागामध्ये सुखी राहावे म्हणून त्यांची व्यवस्था करण्यासाठी वन विभागाच्या नोकऱ्या आहेत. परंतु कुठल्याही प्रकारची त्याच्यावरती यंत्रणा लावली जात नाही. आज जर तुम्ही सगळ्या प्रगत देशांमध्ये गेलात तर त्या प्रगत देशांमध्ये सुद्धा जंगल आहेत, आपल्यापेक्षाही समृद्ध अशी जंगल आहेत. अक्षरशः 20-20 फुटांच्या भिंती त्या देशातल्या लोकांनी बांधल्या आहेत. त्या भिंतीच्या एका बाजूला हत्ती चरत असतो तर दुसऱ्या बाजूला माणूस जो आहे तो शेती करत असतो. एवढी सिक्युरिटी त्यांच्या देशामध्ये घेतली जाते. परंतु आपल्या देशामध्ये बुलेट ट्रेन सारखा प्रोजेक्ट येतो, 60,000 करोड खर्च करून समृद्धी महामार्गासारखा हायवे बांधला जातो. त्याच्यानंतर मुंबईमध्ये 12 बिलियन रुपीज खर्च करून अब्ज रुपीज खर्च करून मोनोरेल बांधली आहे. त्या मोनोरेलमध्ये कुणीही बसत नाही. तर एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्या इथे आणले जातात, त्याच्यावरती भरमसाठ पैसा खर्च केला जातो. परंतु ही जीवन करण्याची गोष्ट आहे. कारण की प्रत्येकाला जगण्यासाठी अन्न लागतं. जो शेतकरी जे अन्न पिकवतो त्या शेतकऱ्याला बघण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. या शेतकऱ्यांच्या आणि वन विभागाच्या हद्दीमध्ये कम असलं पाहिजे, जेणेकरून प्राणी आणि शेतकरी जंगलामध्ये जाणार नाही आणि प्राणी सुद्धा जंगलातल्या शेतकऱ्याकडे येणार नाही. याच्यासाठी एक फेन्सिंग असलं पाहिजे अशी आपण मागणी करत आहोत. आज आपण वन विभागाकडे आम्ही 3 मागण्या केलेल्या आहेत, 3 प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली मागणी अशी आहे की त्यांनी प्रतिबंध केला पाहिजे प्राणी जंगलातनं माणसाच्या हद्दीमध्ये येऊ नये. त्यासाठी मग तो कसा येणार नाही आणि प्राणी काय येतोय? जे आता जुने शेतकरी आहेत त्यांना माहित असेल की पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा वन्य प्राणी होते जंगलांमध्ये, पण ते आमच्या शेतामध्ये येऊन शेतीचं पीक खात नव्हते. का खात नव्हते आणि ते आताच का खायला लागले?
कारण की सामाजिक वनीकरणने 2005 मध्ये जी वृक्षारोपण केलं त्याच्यामध्ये निलगिरीची झाडं लावली, अष्टमबावळीची झाडं लावली, त्याच्यामध्ये सागवानची झाडं लावली, बेसाची झाडं लावली आणि ह्या ज्या सगळ्या प्रजाती आहेत ह्या विदेशी आहेत त्या प्रजातींच्या खाली म्हणजे जिकडे ही झाडं आहेत त्यांच्या खाली कुठल्याही प्रकारचं गवत उगवत नाही, कारण की ह्यांची मुळं जमिनीला समांतर वाढतात आणि तिथे गवत वाढू देत नाहीत. मग असं असताना त्या जंगलांमध्ये जे प्राणी आहेत ते काय खाणार आहेत, त्यांना खायलाच वरती काय नाही. तर मग त्या जंगलांची टप्प्याटप्प्याने तोड केली पाहिजे, विरळीकरण केलं पाहिजे आणि तिकडे इथल्या ज्या रायवळ जाती आहेत म्हणजे जसं आंबा असेल, जांभूळ असेल, ऐन असेल, चिंजळ असेल, अर्जुनी असेल, इथली जी अशी मूळची झाडं जी आहेत या झाडांचं तिथे वृक्षारोपण केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या खाली पाला सुद्धा गवत सुद्धा उगवेल. शिवाय जे गवत आता लावलं जातं त्या गवताची कुठलीच काळजी घेतली जात नाही. पण त्या गवताची काळजी घेतली पाहिजे, त्याला इरिगेशन पाहिजे, अशा प्रजाती लावल्या पाहिजे की ज्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा कमी पावसावरती जगतील जेणेकरून त्या प्राण्यांना जर वरती खायची सोय झाली तर ते शेतकऱ्याचं पीक खायला येणार नाही. दुसरी गोष्ट आपल्या आजरा तालुक्याला वनतळी आपल्या आजरा तालुक्याला मंजूर आहेत, परंतु त्याची कुठलीच वनतळी आता सध्या चालू नाहीये आणि त्यांनी जी वनतळी बांधली आहे ती तळे म्हणण्याच्या नावावरती फक्त डबकी आहे. कारण की 10 आणि 20 बाय 10 डबकी, त्या डबक्यामध्ये हत्ती पाणी प्यायला येईल का, त्या डबक्यामध्ये गवं पाणी प्यायला येईल का, कधीच येणार नाही. वन्य प्राण्यांसाठी जर तळं असलं पाहिजे तर ते मोठं असलं पाहिजे 1-2 एकरचं, जेणेकरून त्या तळ्यामध्ये तो वन्य प्राणी येऊन पाणी पिईल. त्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे, केला पाहिजे आणि जर हे झालं तर ते प्राणी वरून खाली जंगलांमध्ये येणार नाहीत. याशिवाय जे आता असे मोठे मोठे महामार्ग आहेत अशा महामार्गांवरती म्हणजे आता जसं समृद्धी महामार्ग मानला तर त्या समृद्धी महामार्ग सुद्धा जंगलांमधून गेलेला आहे. त्या जंगलांमध्ये एका बाजूचं जंगल आणि दुसऱ्या बाजूचं जंगल ह्या रस्त्यांमध्ये विभागलं जातं. जमिनीच्या खालून सुद्धा त्यांनी कॉरिडॉर केले तर तसेच आपल्या भागात सुद्धा केले पाहिजे. आता सरकारच्या मोऱ्या बांधतं ओढ्यांसाठी तर त्या जर मोठ्या बांधल्या आणखी तर त्याच्यातनं प्राणी येतात होऊ शकतात, प्राण्यांसाठी तो येण्या जाण्याचा मार्ग होऊ शकतो. अशा ठिकठिकाणी ते मोऱ्या बांधू शकतात जेणेकरून जंगल इकडचं जंगल आणि तिकडचं जंगल अशी वेगळे वेगळे जंगल होणार नाही. किंवा काही ठिकाणी त्यांनी फ्लायओव्हर बांधले पाहिजे. बघा हा विषय सरकारचा आहे, सरकारने त्याच्यावरती जर खर्च करायचं ठरवलं तर सरकार करू शकतं, परंतु सरकार याच्यावरती खर्च करायला तयार नाही. मग त्याच्यामुळे हा प्रतिबंधात्मक उपाय त्यांनी केला पाहिजे. दुसरा नुकसान भरपाईचा जो विषय आहे, आज सरकारची नुकसान भरपाई एका महिन्यामध्ये जर भात खाल्ला एखाद्या शेतकऱ्याचा तर फक्त 600 रुपये मिळतात. एखाद्या शेतकऱ्याचा जर ऊस खाल्ला तर त्याला 1050 रुपये मिळतात. एखाद्या शेतकऱ्याचा नाचणी खाल्ली तर त्याला 800 रुपये मिळतात. आज तुम्ही शेतकरी आहे, तुम्ही सांगा नांगरटीला किती खर्च आहे, तुम्ही सांगा चिखलनीला किती खर्च आहे, त्याला कामगारांना किती खर्च येतो. जो खर्च शेतकरी घालतोय तेवढा खर्च सुद्धा त्याला वापस येत नाही जेव्हा वन्य प्राणी हल्ला करतो तेव्हा. त्याच्यामुळे ही जी नुकसान भरपाई ही अतिशय तोकडी आहे. आता नुकसान काय फक्त भारतातल्या शेतकऱ्यांचं होत नाही, जगभरामधल्या शेतकऱ्यांचं होतं. त्यांच्या इथे निर्मा नावाचा कायदा आहे, आपल्या इथे सुद्धा लागू झाला. शेतकऱ्याला प्रत्येक जो हमी भाव आहे कायदा सांगतो, परंतु तो कायदा अजून आपल्या इथे लागू केलेला नाहीये. तर हा कायदा आपल्या इथे लागू करावा मागणी करत आहोत. त्याशिवाय वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जी लोक दगावतात त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं वन विभागाच्या तात्काळ म्हणजे काय असतं, लवकर लगेच मिळाली पाहिजे. परंतु शेतकऱ्यांचं पीक खाऊन 4-5 महिने झाले तरी सुद्धा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिली जात नाही. शेतकरी एखादा मेला तरी सुद्धा त्याला नुकसान भरपाई दिली जात नाही. आता काही दिवसांपूर्वी आपल्या इथल्या सातिवडे नावाच्या गावामधला एक तरुण होता, तो नोकरीसाठी ह्या रस्त्याने गोव्याला चालला होता आणि जात असताना रस्त्यामध्ये गव्याने त्यांच्या गाडीला धडक दिली आणि त्या मुलग्याचा मृत्यू झाला. आता त्या मुलग्याला सरकारने आम्ही तुम्हाला काही देत नाही म्हणून पत्र दिले. का देत नाही? कारण की सरकारच्या वन विभागाच्या कायद्यामध्ये असं एक तरतूद आहे की जर रस्त्यावरती जर कुणाचा अपघात झाला वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये तर त्याला 1 रुपया सुद्धा द्यायचं नाही असं तो त्या कायद्याची तरतूद सांगते. मग जर आम्ही सुद्धा आता तुमचं गाव गवसे आहे, गवशातनं जर तुम्हाला इकडे जायचं असेल किंवा तिकडे जायचं असेल, सगळीकडे जंगल आहे, तुम्हाला जर एखाद्या गव्याने ठोकलं तर तुम्हाला काही मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला मान्य आहे का सगळ्यांना?
हे कुणीही मान्य करू शकत नाही, कारण की वन्य प्राण्याचा हल्ला हा काय कुणी स्वतःहून घेत नाही. आता तो मुलगा नोकरीला चालला होता, 4:30 वाजता त्याला गव्याने इथे मारलेला आहे, तर त्याच्यामध्ये काय चूक आहे? काही चूक नाही. मग ह्या प्राण्यांनी जंगलांमध्ये राहण्यासाठी तुम्ही रस्त्याच्या बाजूने कंपाऊंड करून घ्या, तो तुमचा प्रश्न आहे. प्राणी सांभाळणं हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या अंगावरती प्राणी का सोडत आहात? मग या प्रकारच्या ज्या उपाययोजना आहेत या झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने गेल्या 5 दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. गेल्या 3 फेब्रुवारीला आम्ही सरकारला एक निवेदन दिलं होतं, परंतु सरकारने ती लावली नाही. म्हणून आम्ही पुन्हा एकदा मीटिंग घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी 16 मेला वन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर आमची मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही. म्हणून आम्ही 30 मेला 1 दिवसाचं धरणा प्रदर्शन आपल्या आजऱ्याच्या तहसील कार्यालयासमोर केलं होतं. त्या मीटिंगमध्ये सुद्धा काही तोडगा निघाला नाही. म्हणून आम्ही त्यांना आवाहन केलं की ते जिल्ह्याचे उपवनसंरक्षक आहेत त्यांनी आजऱ्यामध्ये यावं. तर ते म्हटले की आमच्या जिल्ह्याचे उपवनसंरक्षक इथे येणार नाहीत, तुम्ही कोल्हापूरला जा. मग आम्ही त्यांना म्हटलं की आजरा कोल्हापूरचा भाग नाही आहे का? आमचा शेतकरी जर आजरात मरत असेल तर आम्ही शेतकरी तिकडे का जायचं कोल्हापूरला? त्या उपवन संरक्षकांनी इथे आलं पाहिजे. मग त्या मागणीला त्यांनी ग्राह्य केलं, कारण की आमचं आंदोलनच मोठं होतं. त्याच्यामुळे त्यांना इथे यावं लागलं आणि गेल्या 26 जूनला उपवन संरक्षकांची आणि आमची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये काही गोष्टी मान्य केल्या. आमचे जे सुझाव आहेत, आमचे जे सूचना आहेत त्या त्यांनी मान्य केल्या. त्यांनी ड्राफ्टिंगच्या स्वरूपात आमच्याकडनं मागवून घेतल्या आणि ते अत्यावश्यकता फेरा देऊन ते वनमंत्र्यांकडे पाठवणार असं त्यांनी आम्हाला कबूल करून घेतलं. दुसरी गोष्ट, या गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांवरती हल्ले झाले होते, काही शेतकरी गंभीर जखमी झाले होते, काही शेतकरी मृत्यू पावले होते, तर त्यांना पूर्ण नुकसान भरपाई त्यांना दिली. म्हणजे जर एखादा माणूस मेला तर 25 लाख रुपये मिळतात, ती 25 लाख रुपये नुकसान भरपाई दिली. एखाद्यावरती गंभीर दुखापत झाली तर त्याला 5 लाख रुपये सुद्धा मंजूर करून दिले. या गोष्टी त्यांनी केल्या. परंतु पुढच्या गोष्टींचं काय? पुढच्या गोष्टी झाल्या पाहिजेत, परत हल्लेच नाही झाले पाहिजेत. याच्यासाठी आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. म्हणून आम्ही त्यांना पुन्हा एक लेटर दिलं. आता अजून सुद्धा याच्यावरती काही तोडगा निघालेला नाहीये. म्हणून आज शेवटचा पर्याय म्हणून आम्ही हा भारत बंद पुकारलेला आहे आणि या भारत बंदला शेतकऱ्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, साथ सहयोग दिला. आम्ही ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावातील दुकानदारांनी त्यांची दुकानं बंद ठेवून आमच्या भारत बंदला समर्थन दिलं. आज सुद्धा तुम्ही इथे आलात सगळे, त्याच्याबद्दल आम्ही सुद्धा आमचा सहयोग दिला. तुमची दुकानं तुम्ही बंद केली, शिवाय आम्ही जी माहिती सांगितली ती तुम्ही ऐकून घेतली, याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. हे आंदोलन जे आहे हे असंच कंटिन्यू चालणार आहे जोपर्यंत आपला प्रश्न सुटत नाही. तुमच्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही समस्या असतील